बाई शिप्याच्या दुकानाला बंधू बसल दोघ तिघ, बंदूक बसल दोघ तिघ, दोघ तिघ ग दोघ तिघ. कर शिपी तू शिपी दादा, काढ चुळी पाताळ बायना जोग, काढ चुळी पाताळ बायना जोग. बैना र जोग बैना जोग, नाही पाताळ बैना जोग, बैना उठली राग राग, बैना उठली राग राग, राग ग राग राग राग. अरे शिप्याच्या दुकानाला बंधू बसल दोघ तिघ, बंधू बसल दोघ तिघ, दोघ र तिघ दोघ तिघ. भाऊजो गुजर काय म्हणते, कशाला दोघं तिघं बसलायसा तिथं शिप्याच्या दुकानाला, का तिला साडी चोळी घ्यायची म्हणून ती राग राग उठली. भाऊज बाहेर बोलत होती, ती त्या नंदन ऐकलं म्हणून त्या शिप्याच्या दुकानातनं ती भन राग राग उठून गेली. म्हणून म्हणून ती म्हणते की मला तुमचं चोळी पाताळ नको. कळलं का? कळलं का? अगं शिनाच्या गडाईनी चल गडाच्या बाजाराला, त्यो ग काळी काळी अग काळी का चंद्र काळा, घेऊ दोघीच्या पडदाला, पडदाला ग पडदाला. ती काय म्हणती, तुझ्या नाही भावजानं घेऊन दिलं नव्हतं, चल आपण दोघी गडाच्या बाजारला वा वा. आणि आपण पाताळ घेऊन दोघी दोघी, तू एकदा नेस आणि मी एकदा नेसतो, म्हणजे आपली हवस फिटली.